प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना लाडक्या बहिणीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। शिवसेनेचे उमेदवार अक्षय रावत, मीना कांकर, योगिता ठाकूर, दिलीपसिंह सोडी या उमेदवारांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याने शिवसेनेच्या उमेदवारांनाच विजयी करणार असा विश्वास मतदार देत आहेत। विशेष म्हणजे शिवसेनेने या प्रभागात एक प्रबल आणि अनुभवी उमेदवाराचा पॅनल उभा केला आहे। या निवडणुकीत पॅनल विजयी होणार असा विश्वास या चारही उमेदवारांनी व्यक्त केला आहे। शिवाय विरोधकाचं कुठलेच आव्हान नसल्याचे या उमेदवारांनी सांगितले। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही म्हणण्याप्रमाणे आमचा तसंच प्रचार डोर टू डोर चालू आहे आणि सगळ्या लोकांच्या भेटी करून की त्यांच्या काय समस्या असतील, पुढं कसे निवारण होतील आणि आम्हाला त्यांचा आशीर्वाद राहावं यासाठी आम्ही डोर टू डोर सगळीकडे जात आहे। मी अक्षय रावत, दीपूभाई सोडी आणि आमचे दोन्ही ताई योगिताताई आणि मीनाताई आम्ही सोबत फिरत आहोत आणि सगळ्या पॅनलचा असा प्रतिसाद लोकांना की लोकांच्या मनात आज धनुष्यबाण शिंदे साहेब उतरलेले आहेत सरळ आणि सगळ्यांचं असं मत आहे की आम्ही यावेळेस तुम्हाला संधी देऊ आणि याच्या पहिले सगळ्यांचा तुमचा वर्क म्हणजे वार्डात चांगला राहिलेला आहे आणि आम्ही तुमच्यासोबत राहू असा आशीर्वाद जनता देत आहे। आणि याच्यात आम्हाला असं वाटतं आहे की आमची जी भेटगाठ आहे ती आम्ही अशीच चालू ठेवणार आहे आणि लोकांचा आम्हाला प्रतिसाद भेटेल। समस्या म्हणजे ते जे रोडचे कामं वगैरे करणं, म्हणजे कचरा उचलणारे, कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, याच्यापूर्वी जे लोकांना यांनी निवडून दिलं होतं त्यांचे फोनसुद्धा घेत नाहीत, म्हणजे त्यांची ड्रेनेजची समस्या असो किंवा कचरा घेणाऱ्यांची गाडी असो, झाडू मारणारे बाई असो, ते आता एवढे मोठे लोकांना मतदान झालं होतं की ते लोकांना भेटायला तयारच नव्हते। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्यातल्या जनतेतला माणूस राहो, 24 तास अवेलेबल राहो आणि तशात तुम्ही आम्ही याच्या पहिलेही अनुभव घेतलेला आहे या वार्डात, तर ते लोकांचा असा प्रतिसाद आहे की आम्ही यावेळेस पक्ष जरी बदलला असेल तर धनुष्यबाण या निशाणीला देऊन आम्ही विजयी करणार असा प्रतिसाद आहे लोकांचा आम्हाला। बहुत अच्छा है लोगों का। अभी हमारे वार्ड में नहीं, पूरे नांदेड़ शहर में भगवे का वातावरण है। पूरे शिवसेना को, शिंदे साहब की सेना को लोगों का कॉल है और शिंदे साहब के हमारे वार्ड में तो चारों आएंगे हमारे वार्ड के साथ नांदेड़ में पूरे शहर में हमारी सत्ता आएंगी। और जैसा कि कल नांदेड़ में मुख्यमंत्री साहब आए, उन्होंने बोला था कि लाडली बहन योजना हमने चालू करी है। वो मुख्यमंत्री साहब ने नहीं की है, शिंदे साहब जब मुख्यमंत्री थे वो टाइम पे उन्होंने लाडली बहन योजना शुरू की थी। उल्टा ये जो अभी आज के मुख्यमंत्री है उनकी सरकार में आधे से ज़्यादा महिलाओं के हमारे नाम कट कर दिए गए। उन्होंने सब महिलाओं को लाडली बहन योजना में बिठाए थे, लेकिन जो अभी मुख्यमंत्री बने उनके रहते आधे से ज़्यादा नाम कट हो चुके हैं। और आज नांदेड़ शहर की बहुत विकट परिस्थिति है। यहाँ के माजी मुख्यमंत्री को यहाँ लाना पड़ रहा है, ऐसी परिस्थिति है क्योंकि उन्होंने विकास ही नहीं किया नांदेड़ का। हर जगह खड्डे, रोड, नालियाँ, ब्लॉकेज, पूरा नांदेड़ शहर का बुरा हाल है, जाने को रास्ता नहीं है। और यही मैं नांदेड़ की जनता से गुजारिश करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा शिवसेना को मतदान करो, क्योंकि नांदेड़ में शिंदे सेना की सरकार आने वाली है, इसके लिए उनको ज़्यादा ज़्यादा मतदान करो। लाड़की बहन का बहुत अच्छा प्रतिसाद है, लेकिन लाडकी बहिणीचा पूर्णपणे प्रतिसाद भेटत आहे आणि लाडकी बहिणीची योजनेचे ते सगळे मुली आणि महिला सगळे हेच म्हणत आहे की आपण शिंदे भावना आणि लाडकी बहीण योजनेना पुढे पाठवू आणि जेही समस्या आहेत आम्ही डोर टू डोर जात आहेत। 2-3 दिवस झाले आमचे प्रचार सुरू आहे आणि सगळे महिला आणि पुरुष सगळे मंडळी आमच्या प्रतिसाद पुढे देत आहेत। सबको अपने धनुष्यबाण